सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। मॉलासेस पुरवठ्याच्या नावाखाली चेन्नईच्या कंपनीची तब्बल 15 कोटी 72 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे। गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड धोत्री येथील 4 संचालकांनी मिळून ही फसवणूक केली आहे। बी हेवी आणि सी हेवी मॉलासेस पुरवठ्यासाठी ॲडव्हान्स म्हणून ही रक्कम घेतली, पण मालाचा पुरवठा केलाच नाही। या प्रकरणी डायरेक्टर गणपत दत्ता शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर दत्ता बलभीम शिंदे, डायरेक्टर विशाल गणपत शिंदे आणि CFO कपिल बलभीम शिंदे या चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादी राजगोपालन श्रीनिवासन रामस्वामी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सप्टेंबर 2024 पासून आरोपींनी खोटी आश्वासने देऊन विश्वास संपादन केला। 9 कोटी 20 लाख आणि 6 कोटी 52 लाख असे एकूण 15 कोटी 72 लाख रुपये RTGS द्वारे घेतले, मात्र माल न देता ही रक्कम स्वतःच्या व पत्नीच्या खात्यावर वळवली। धक्कादायक बाब म्हणजे गोकुळ शुगरवर आधीच 33 कोटींचे कर्ज आहे आणि NCLT मुंबई बेंचने दिवाळखोरीचा अंतिम आदेश दिलेला असताना ही बाब लपवून फसवणूक करण्यात आली। बॅलन्स नसलेले चेक देऊन ही कंपनीची दिशाभूल केली। फौजदार चावडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक D काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे।